नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दुपारची वेळ आहे. तांदूळ वगैरे संपलेले होते ते पण डब्यात काढून ठेवले. म्हणजे इथे जे डबे ठेवलेत ना भरूनच ठेवत असते, कारण थोडंसं कमी झालं ना मला ठीकच वाटत नाही. थोडंफार राहिलं अर्ध्याला आलं की पटकन मी आणून तांदूळ डाळ जी आहे ना भरून ठेवत असते, कारण भरलेला डबा बघून छान वाटतो. जे आपलं स्टोअर केलेलं असतं ते पोत्यामध्ये मोठ्या डब्यामध्ये असतं, पण जे आपण दररोज स्वयंपाकासाठी घेतो ना ते छोट्या डब्यात काढून मी अलमारी ठेवत असते. ते असं वाटतं की डबे भरूनच ठेवावं, पण दररोज आपण स्वयंपाक बनवतो, कुठून भरून राहणार, ते अर्धे होणारच. असं तांदूळ वगैरे भरून ठेवलेले आहेत. नंतर मी मनुके काजू हे खायला घेतलं. म्हणजे अधूनमधून दुपारच्या वेळेमध्ये हलकी फुलकी भूक लागते ना, तोंड चालूच असतं काहीतरी काही हातामध्ये मनुके काजू, म्हणजे जे चांगले वस्तू असतात तेच खात असते. म्हणजे आपण बाहेरचं दुकानातलं आता चॉकलेट म्हणा किंवा चिप्स म्हणा बाहेरचे आणून खायचे नाही, ठीक नसतं. मुलांनाही द्यायचं नाही, आपणही खायचं नाही, मला असं वाटतं. त्यामुळे एक्स्ट्रा काजू मनुके बदाम हे सगळं आणून ठेवले जाते. आणि सकाळच्या वेळेत तर देते, पण दुपारच्या वेळेत ते आपल्याला आता काही खावं असं वाटलं त्यावेळीमध्ये घेत असते मी. तर आमची काय धावपळ चालू आहे इकडे. 2-3 दिवस झालं मी डाळी पापडं खारुडी कुरडी हे चालू आहेत माझी उन्हाळी कामं. दिवसभर त्या उन्हामध्ये असते, त्यामुळे तब्येत ठीक नाही आहे. तुम्ही म्हणत होता की ताई थोडंसं रेस्ट घे, किती धावपळ करते, किती कामाची घाई आहे तुला प्रत्येक. तर हो ताई नो, वातावरणाचं कसं असतं ना, वातावरण थोडंसं बिघडलं की मग हे सगळं वाळवण आपण जे घातलेलं आहे ते थोडे 4 थेंब पडले तर नुकसान होणार आहे, म्हणून मी घाईगडबड करत असते. तर इकडे हरभरे जे आहेत ना मी डाळ बनवली. कशा पद्धतीने बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे सॉरी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेले आहे. नाही बघितलं तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की हरभरा डाळ किंवा तूर डाळ कशा पद्धतीने मी बनवते, परफेक्ट कशा पद्धतीने बनवते. म्हणजे मेन प्रोसेसिंग काय असतं, हरभरे तुरी तयार करण्यामध्ये असतं. डाळ बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही किंवा त्यामध्ये जास्ती खटाटोप नसतेच, फक्त तयारी जी असते ना ते भरपूर असते. त्यामध्ये जितकी मेहनत लावायची आपल्याला त्यामध्ये आपण लावत असतो. आणि ते कशा पद्धतीने करायचं आहे मी पूर्णपणे शेअर केले. एकदम छोटी गोष्ट. जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी पण तुमच्या डोक्यात ते पहिल्यांदाच बघितल्यानं समजून जाईल आणि परफेक्टच तुमची डाळ असो किंवा पापडा असो खारुडी कुरडी जी आहे ते बनवाल. तुम्ही म्हणत होता की ताई खारुड्या बनवून दाखव. तर हो, बाजरी आणायची होती, मी तुम्हाला म्हणलेले होते त्याच वेळेत की आणणार आहे आणि तुम्हाला 2-3 दिवसात तो व्हिडिओ येईल. पण मी लागलेली आहे डाळीच्या नादामध्ये, त्यामुळे काही ते केलेलं नाही आहे. कारण मला डाळ बनवायची होती आणि हरभरे कसे आहेत, एक वेळा पाण्यात घातलं की डाळ बनवून उन्हाला टाकजोपर्यंत आपल्याला थोडंसंही हे करता येत नाही, ठेवता येत नाही, खराब होते डाळ, कारण ओले असतात हरभरे. त्यामुळे तर डाळ बनवून घेतलेली आहे आणि सकाळी लवकरच मी उन्हात टाकली, कारण पाकडणं चाळणं हे सगळं निवांत होत राहील. अगोदर वाळवणं हे गरजेचं होतं. तर मी इकडे डाळ चाळत आहे. बघू शकता थोडाफार चुरा जी झालेला आहे ती मोठी चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीने मी चाळत आहे. दीपक इकडे उधळायचं काम करत आहे. म्हणजे आता इतकी डाळ पाकडणं, मग हात पण दुखायला लागतील, खूप थकवा पण येईल मला, कारण अर्धा क्विंटल हरभरे आणि अर्धा क्विंटल तुरीची डाळ मी बनवलेली आहे. तुरीची डाळ पण आणखी मी पकडलेली नाही आहे. ते विचार आहे की आणून वरतीच उधळावं चाळावं, काय करायचं करावं, कारण घरभर धूळ पण होते, म्हणून वरतीच आणलेलं आहे आणि इथंच मी बसून चाळत आहे. तुम्ही म्हणता आता उन्हातच बसली का काय, म्हणजे दुपारचीच वेळ आहे ही. तर उन्हात नाही आहे, बघू शकता वातावरण अजिबात ऊन नाही आहे, नुसती हवा आहे. 2 दिवस झालं ऊन इकडे व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे आज मी पापडं खारुडी काहीच बनवलेली नाही आहे. कारण ऊन आपल्याला जास्त लागणार आहे, काही जर बनवायचं असलं, ऊन व्यवस्थित नसलं तर सगळी वस्तू बिघडणार आहे. तर इकडे मी हे जी डाळ आहे ना पूर्णपणे चाळणी केली आहे. मोठी चाळणी आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही, अर्ध्या तासामध्ये पूर्ण डाळ चाळणी करून झालेली आहे. आता फटकत आहे. बघू शकता यामध्ये हरभरे आलेले आहेत. कारण का, मी हरभरे जे आहेत ना चाळणीच केले नव्हते. तुम्हाला म्हणलं होतं या साईजची चाळणी माझ्याकडे नव्हती. होती तर खूप मोठी होती, हरभरे पूर्ण गळत होते. होती तर एकदम छोटी होती की त्यामधलं काहीच गळत नव्हतं. त्यामुळे मी चाळणी केली नाही आणि त्यामुळे काय झालेलं नाही, बारीक हरभरे यामध्ये आलेले आहेत. आणि आपल्याला हरभरा डाळ बनवते वेळेस 1-2 हरभरे आले तर काही हरकत नाही, नंतर आपण वेचू शकतो. पण एक वेळा डाळ चुरा झाली की खूप नुकसान होतं. त्यामुळे जर बारीक मोठे हरभरे असले तर मोठ्या हरभऱ्याची परफेक्ट डाळ बनते, आणि जी बारीक असतात ना तसेच गळतात डाळीमध्ये, काही हरकत नाही. ही जी चाळणी दिसत आहे तुम्हाला लांब सुराखाची आहे, बघू शकता, अशी स्पेशल हरभरा डाळीसाठी आहे ही. तर अशी चाळणीने मी डाळ चाळते, म्हणजे दीपक चाळते मी फटकून देत आहे. अशा चाळणीने डाळ चाळून आपण जी डाळ असते, डाळ जमलेली ते पूर्ण खाली पडते आणि जे गोल हरभरे असतात ते तर चाळणीतच बसतात. मग अशा प्रकारे आपल्याला परत ते हरभरे जे आहेत ना भिजवायचे आणि परत डाळ करायची आहे त्याची. पण डाळ चुरा होऊ देऊ नका, इतकंच म्हणेन मी. कारण 1-2 हरभरे गळाले तर काही हरकत नाही, आपण बसता उठता वेचू शकतो किंवा चाळणी करू शकतो. भरपूर ऑप्शन आहेत, त्याचे नुकसान होणार नाही आहे. निवांतपणे आपण परत ते डाळ बनवू शकतो भिजवून. जसं अगोदर आपण हरभरे भिजवून ठेवले रात्री आणि सकाळी उन्हाला घातलं, तशाच प्रकारे हे जे निघालेले डाळ हरभरे आहेत ना यामध्ये चाळणीमध्ये तसेच करायचे. रात्री भिजवून ठेवायचे, सकाळी उन्हाला टाकायचे आणि डाळ करायची दुपारच्या वेळेत. एकदम परफेक्ट बनते. आणि नंतर त्यामध्ये म्हणजे चुराई होणार नाही आणि हरभरे घालणार आहेत, कारण सेम एकसारखेच असतात ते. तर दीपक आणि मी वरती आलेलो आहोत. म्हणजे जी ही रेग्युलर कामं होती माझी
स्वयंपाक, जेवणं खाणं, कपडे भांडे ही सगळी कामं मी लवकर आवरली, कारण मला हे येड होतं की डाळीचं एक वेळा काढायचं आहे. कारण असं घरभर पसारा, वरती थोडंसं खाली थोडंसं, आणि वडावडी ते नेणं आणणं, सांडा लवंडा हे खूप होत होता. कारण आपण एक वेळा सुरुवात केला ना, हा पसारा होतो घरभर. खाली तसं झाले, तिकडे एक पोतं, इकडे एक बकेट, तिकडे ते हे असं झाले. तर असा विचार केला की एक वेळा डाळीचं काम करावं, सगळी कामं जिथल्या तिथं असू दे. आणि काल जे मी कुरड्या बनवलेल्या होत्या, काल ऊनच व्यवस्थित नव्हतं, त्यामुळे ते उठल्याच नाहीत, म्हणजे आल्याच नाहीत काढायला. तर मी तसंच ठेवलं ते, आणि आता काढणार आहे, म्हणजे इव्हनिंगच्या वेळेत काढून पलटून टाकणार आहे. कारण कुरडीला थोडंसं ऊन जास्त लागतं. आणि असा गोंधळ होतो म्हणून आज मी बनवलंच नाही काही, कारण मला वाटतं आता 2-4 दिवस तर म्हणजे शिमग्यापर्यंत तर पाऊस एक वेळा येऊन जातं, मग असंच वातावरण राहणार आहे. मग म्हटलं राहू दिलं तर पापडं फिपडं असू दे, शिमगा झाल्यानंतर मी आणखीन बनवणार आहे. तुम्ही म्हणत होता की उपवासाची बनवून दाखव, तर होता येईल, नंतर मी दाखवणार आहे. मला पण बनवायचे आहेत, कारण आपले उपवास असतो, एकादशी वगैरे असतात, तर आपल्यासाठी हे बनवून ठेवणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये आपण हे सगळंच बनवतो, उपवासाची पापडं, सणावाराला कोणचे पापड तळायचे ते पण, जसं रवा पापड, तांदूळ पापड, ज्वारीचं पापड, हे सगळं मला बनवायचं आहे. तिकडं पूर्ण डाळ चाळणी झाल्यानंतर दीपक पूर्णच ते आहे ना, कपडा उचलूनच आणलेला आहे. घडीला तिकडे जाणं येणं नको, एकत्र जाणून बकेटामध्ये ओतलेलं आहे. पूर्णपणे झालेलं आहे, पण पूर्णपणे मी फटकलेली नाही, हात खूप दुखत होतं. थोडंफार मी फटकले आणि तितकं दीपकनं चाळणी केला. त्याला पण कंटाळा आला, कारण ते निवांत काम करणं मुलांना नको असं वाटतं. तरी पण खूप मदत करतात दोघंजणही. तर सगळी डाळ काही फटकणं झालं नाही, सगळ्या डाळी मी खाली घेऊन जाते, कारण वातावरण चेंज झालेलं आहे. असं वाटतं आहे एकदम गार अशी हवा आहे, कुठंतरी पाऊस पडत असावं. आणि कुरड्या पण मला काढायच्या आहेत, तर म्हणलं आता या डाळीमध्ये काय होणार नाही आहे, डाळ 2-3 दिवस तर मला लागणार आहे फटकण्यासाठी. त्यामुळे म्हणलं राहू दे, आता उद्याच्याला वगैरे मी थोडंफार फटकणार आहे. अगोदर मी हे जे कुरडे आहेत ना, ते काढून पलटून टाकणार आहे, म्हणजे थोडंफार हडकले जातील. मग परत मी डाळीच्या कामाला जर वेळ असला तर करणार आहे, कारण आणखीन आपलं रात्री स्वयंपाक असतं, इव्हनिंगची पूर्ण घरात झाडू, फ्रेश होणं, देवाला दिवा लावणं, एकदम छोट्या छोट्या गोष्टी होऊन जातात, पण करणं गरजेचं असतं दररोजच्या दररोज आपल्याला. याच कामामध्ये आपला भरपूर वेळ जातो. तर इकडं मी कुरड्याचं जे आहे ना कपडा, मी फोल्ड केला 2 भागामध्ये, पाणी शिंपडलेलं आहे, आणि कुरडीसाठी जास्त पाणी लागणार नाही. बघू शकता, थोडंफार मी कपडा ओला केला आणि पटकन हे गळत आहे. पटकन निघतात, अजिबात चिटकत नाही कपड्याला. परफेक्ट कुरड्या निघालेल्या आहेत. कशा पद्धतीने केलं, कशा पद्धतीने हे पीठ शिजवलं, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेलं आहे. नाही बघितला तर आता हे बघू शकता, म्हणजे या कुरड्या कशा पद्धतीने मी बनवल्या. म्हणजे यामध्ये तांदूळ जास्त प्रमाणात आहेत, रवा म्हणजे 1 किलोचा रवा, 1 किलो रवा, 2 किलो तांदूळ आहेत. परफेक्ट कुरडी बनलेली आहे, बघू शकता, कुठेही बिघडलेली ना, तुटलेली आहे. आणि जे अगोदर बनवलेले पापड आणि कुरड्या आहेत ते मी फ्राय करत आहे. म्हणजे जी कुरड्या वगैरे काढणं होतं ते काढून मी पलटून टाकलं, आणि वरून एक कपडा मी अंतरलेला आहे, म्हणजे धूळ वगैरे होऊ नये, कारण हवा खूप होती या वेळेमध्ये. आणि जे अगोदरचे पापड होते ते मला भरून ठेवायचे होते डब्यामध्ये, कारण मी तसंच इकडे तिकडे भिंड बांधून ठेवले होते, घरभर बरंही वाटत नाही तसं, म्हणून आता व्यवस्थित वाळलेले आहेत. एक 2-3 उन्हं द्यायचं आणि आपल्या डब्यामध्ये ठेवायचं आहे. तर डबे भरलेले आहेत मी 2-3, एक कुरड्याचा आहे, एक रवा, नुसते रव्याचे पापड, फक्त रव्याचे पापड मी बनवले ते एक आहेत. परत रवा तांदूळ मिक्स पापड बनवले, ते वेगळ्या डब्यात केलेत, म्हणजे 2-3 डबे मी भरलेले आहेत. आणि थोड्याफार कुरड्या पापड जे मी बनवलेले आहे ते मी आता तळून देत आहे दीपकला. तर इकडे बघू शकता, कुरडी जी आहे ना परफेक्ट बनलेली आहे, रवा तांदूळ मिक्स कुरडी आहे, हे खूप छान बनते, तोंडात टाकताच विरघळणारी इतके छान हे कुरड्या बनलेल्या आहेत. दीपकचं जेवण चालू आहे, आणि मी इकडं कुरड्या तळत आहे. हे पण जेवण करायला यायचे आहेत आणखीन, तर म्हटलं पापड कुरड्या थोड्याफार तळून ठेवाव्या, आणि जे बाकीचे ते भरून ठेवावं. आणि कशा पद्धतीने होता, त्याचा टेस्ट कसा आहे ते पण आपल्याला बघण्यात येईल. तर एकदम छान आणि टेस्टी, जसं आपण मार्केटमध्ये आणतो ना त्यापेक्षाही चांगले झालेले आहेत. आपण मार्केटमध्ये आणतो ना, बरकती जात नाहीत, खाल्ल्यासारखं तर वाटतच नाही आहे मला तरी. मला ना जे आपण घरात बनवतो ना ते पोटभर खाल्ल्यासारखं वाटतं, मार्केटमध्ये इतकं तर आणतो आपण थोडंसं, ते खाल्ल्यासारखं वाटतच नाही. तर मला सांगा, कुण्या ताईंना माझ्यासारखं वाटतं की मार्केटमधनं जे वस्तू आणतो ते खाल्ल्यासारखी वाटत नाही, आणि जे घरात आपण अक्कड बनवतो ते खाल्ल्यासारखे वाटते. मला तरी तसं, आपण थोडंसंही बनवलं ना, पण घरामध्ये जी बनलेली वस्तू असते ना त्यामध्ये एक वेगळाच टेस्ट असतो, आणि खाल्ल्यासारखं पण वाटतं. तर असो, सगळ्यांचे विचार थोडेसे वेगळे असतात, असं नाही की सगळ्यांचे विचार माझ्यासारखेच असतील. तिकडं बघू शकता, एकदम परफेक्ट कुरड्या बनत आहेत, त्यांचे वरून मी कलर लावलेला आहे ना, लाल आणि हिरवा लावलेला आहे, एकदम छान सुंदर असं दिसत आहे फ्राय केल्यानंतर. बघू शकता तुम्ही, एक कुरडी मी तुम्हाला हाताने तोडून दाखवत आहे, बघू शकता, एकदम छान चुरा होत आहे याचा, तोंडात टाकताच विरघळणारे आणि टेस्टीला खूपच छान बनलेले आहेत. आता रवा पापड, फक्त रवा पापड आहे, यामध्ये तांदूळ मिक्स नाही आहेत. हे पापड मी अगोदर तळून दाखवत आहे तुम्हाला, बघू शकता, एकदम परफेक्ट हा पापड बनत आहे, म्हणजे छोटासा आहे. आणि इकडे मी भात बनवून ठेवलेला आहे, बघू शकता काय अवस्था झाली कुकरची. मला वाटतं पाणी जास्त टाकलं, आणि कधी कधी कुकरलाही असं होतं ना की व्यवस्थित शिटीच येत नाही, उत्तू जातं, ते फक्त उत्तू जातं. त्यामुळे गॅस आणि ते कुकर सगळं खराब झालेलं होतं, पुसून घेतलं आणि साईडला काढून ठेवलेलं आहे. नंतर बघणार आहे त्याचं काय हाल आहे, कारण पाणीच बाहेर येत होतं खूप सारं त्यामधलं. असं अगोदर मी पापड फ्राय करून घेत आहे, बघू शकता, फक्त रवा पापड आहे ते.
एकदम छान फुलत आहे. छोटंसं पापड आहे, जसं तेलात गेलं की तसं व्यवस्थित फुलत आहे, जसं कढई कमी पडत आहे याला. इतके सुंदर हे पापड झालेले आहेत. आणि हे जे रवा तांदूळ मिक्स पापड आहेत ते पण फ्राय करून दाखवत आहे तुम्हाला. यामध्ये मी जिरं टाकलेलं होतं आणि जे रवा पापड आहेत ते फक्त प्लेन बनवले. हे पण तसेच झाले, ते एकदम असे तोंडात टाकताच विरघळणारे पापड बनवून तयार झालेले आहेत. तर नक्की बनवा ताईनो. बनवण्याची पद्धत मी पूर्ण शेअर केलेली आहे. एकदम सोपी पद्धत आहे, काहीच अवघड सवघड नाही आहे. आपण फक्त 2 किलो रवा आणून पापड बनवू शकता किंवा 2 किलो रवा 2 किलो तांदूळ मिक्स करून म्हणजे बरोबर सम प्रमाणात घ्यायचं. आणि शिजवण्याची जी पद्धत आहे ना तिथं थोडीशी मेहनत आहे आपली, कारण परफेक्ट शिजलं पाहिजे तेव्हाच परफेक्ट पापड बनतो. तर बघू शकता एकदम छान असे पापड बनवून तयार झालेले आहेत. दीपकला पण खायला दिलेला आहे आणि यांचा वेट करते. भात पण बनवून तयार आहे. आणि जी डाळीचं काम आहे ते आता मी करणार आहे, कारण दीपक म्हणत होता मम्मी जी हवा मारायची मशीन आहे खिडक्या क्लीन करण्यासाठी आम्ही मशीन आणली हव्याची. तर दीपकच्या डोक्यात अचानकच हा विचार आला की मम्मी आपण त्या मशीननं डाळ उधळूया. म्हणजे आता टेबल फॅन तर नाही आहे माझ्याकडे. म्हणत आहे मम्मी किती पाकडणार तू, किती फटकणार, भरपूर वेळ जाणार आहे. 2-4 दिवस तू पाकडलीस तरी पण ते होणार नाही. आणि ते कसं असतं जेव्हा पहिल्यांदा आपण डाळ बनवतो त्यामध्ये जे असतं ना निब्बर असतं त्याचं, ते जे वरची साल असते लवकर जात नाही, खूप फटकावं लागतं, हात दुखतात. त्यामुळे फॅन किंवा उधळणं हे सोपं वाटतं. पण उधळाही जमत नव्हतं, ते वारं गोल गोल फिरत होतं आणि सगळं आतमध्येच पडायचं. एक वेळा वारं असं सुटायचं आणि एक वेळा असं, त्यामुळे ते व्यवस्थित झालंच नाही. तर दीपक म्हणत आहे जेवण झाल्यानंतर आपण जे आहे ना मशीन मी लावणार. तर कशा पद्धतीने तो करेल मला माहिती नाही, कारण मी कधी केलेलं नाही आणि दीपकही कधी केलेलं नाही आहे. कारण मशीनच आम्ही परवा आणलेली आहे जेव्हा क्लिनिंगचे काम आपली चालू झालेली होती तेव्हा. तर म्हणत आहे मम्मी मी ते करणारच आहे, तो फटकणूक वगैरे. तर तसंच आणून ठेवलेलं आहे. आणि दीपक आता इकडं काय करत आहे, तर बाहेरची जी लाईट आहे ना ती व्यवस्थित उजेडच पडत नाही. मोगऱ्याचं जे वेल आहे ना खूप पसरलेलं आहे आणि ते लाईटच्या गोल झालेलं आहे. त्यामुळे काय होतं रात्रीच्या वेळेस दारातच अंधार पडतो आणि समोर पुढे जाऊन उजेड पडत आहे. तर दीपक ते जे चेंज करत आहे. म्हणत आहे 2-3 होल्डर पण खराब झाले जे बाहेरचे आहेत, पाणी वगैरे जाऊन झाले असावे. पावसाचं पाणी आलं तर डायरेक्ट त्या होल्डरवर पडतं. तर ते चेंज करत आहे. म्हणत आहे मधले 1-2 वायर म्हणजे 2-3 होल्डर आहेत बाहेरच्या साईडचे, 2 सरळ केलेले व्यवस्थित, त्यामध्ये वायर वगैरे तुटलेलं होतं. आता हे पण बघत आहे. बघू शकता जाळी पण खूप झालेली आहे गच्च त्यामध्ये, कारण ते पोहोचत नाही, खूप उंचावर पण आहे. त्यामुळे ते होल्डरचं तिथं लाईट वगैरे असते त्यामुळे हात जात नाही आपला. त्यामुळे जाळी पण झालेली होती. तर दीपकने ती जाळी पण काढली आणि सरळ केले होल्डर, त्यामध्ये वायर तुटलेले होते ते जॉईन केलं. तर हे लाईटिंगचंही काम केलेलं आहे. बाहेरची जी लाईट होती ती थोडीसं समोर एक त्याला सळी लावलेली तुकडा आणि थोडंसं पुढच्या साईडला बांधलेलं आहे, कारण रात्रीच्या वेळेस खूप पंचायत होते, बाहेर जाणं येणं खूप कठीण होत आहे. एकदम अंधार बुडूक असं पडत आहे, कारण आपल्या घरच्या समोर घरं नाही आहेत, त्यामुळे कुणीकडे लाईट येत नाही. आपण लावली तेव्हाच लाईट उजेड पडणार आहे तिथं. तर मशीन ऑन केलेली आहे. बघू शकता ही जी हव्याची मशीन आहे, जी खिडकी क्लीन करायची आहे. तिथं मुलांनी काय डोकं लावलं बघू शकता तुम्ही. डाळ जे आहे ना दीपक उधळत आहे आणि दिनेशला तिथे मशीन दिलेली हातामध्ये. आणि दिनेशला मशीन ठेव, जाते डाळ घेऊन बाहेर, मध्ये पोते आहेत बघ. तुरीची डाळ मध्ये काय हरभरा आहे. 90 किलो आहेत म्हणते, ते वरलं 20 मिळतं. दोन्ही मिळून किती 200 क्विंटल ठेव खियाच आहे. इकडलं ते बी खाल्लं बी. हां हे बी ते बी ते तांदूळ खाल्लं. हे बारकं घ्या ते समजेच नाही उठवणार स्वतः. पहिलं मोठं करू बारकं चालतंय. सगळंच करायचं आहे. मग आता चालू का नको रे, दमाना पडशील, हाणून घेशील गडबड करून. म्हणलं का तुला दम ठेव देतात भीतीच्याकडलं ठेव आणि कांदे जाते. तर हरभरा डाळ पूर्ण उधळून झालेली आहे ताईनो. या मशीनं खूप सोपं गेलं. जर मी फटकत बसले असते ना आरामात 2-3 दिवस केले असते तरी पण झालं नसतं. आणि घरभर धुराळ तो वेगळाच, आणखीन आपला हात दुखायचं ते वेगळंच होतं. पसाराही तसाच राहत होता, इकडे एक पोतं तिकडे एक पोतं, इकडे एक बकेट तिकडे एक बकेट आपण ठेवला असतो, कारण जोपर्यंत हे काम कंप्लीट होत नाही डाळीचं तोपर्यंत घरभर पसाराही झालाच असता. पण मुलानं काय केलं, फक्त अर्धा तास लागला असेल इतकी हरभरा डाळ उधळण्यासाठी त्या मशीनं, कारण त्याचं हवेचं जे प्रेशर आहे ना खूप आहे. आणि तिथं मशीन इकडं दिनेशनं लावून धरलेलं आणि इकडं दीपक ते डाळ उधळत होता. पूर्णपणे गेलेले आहे, धूळसुद्धा झालेली नाही. म्हणजे इकडच्या एकाच साईडनं ते हवा जे असते ना प्रेशर असतं आणि त्याच साईडला ते कोंडा पूर्ण उडून पडलेला, चुरासुद्धा वेगळा झालेला आहे. काहीच हे झालेलं म्हणजे टेन्शन, म्हणजे अगोदर ना असं टेन्शन आलेलं होतं मला, कधी फटकणार, कधी काय करणार मी. हे 2-3 दिवस लागलं तरी पण होतं की नाही, कारण हे फटकण्याला थोडंसं कठीणच वाटतं डाळी आपल्याला, कारण त्यामध्ये भरपूर वेळ जातो निघून आणि धूळ पण खूप होते. तर आता हरभरा डाळ कंप्लीट झालेली आहे, त्यात तूर डाळ ही उधळायची आहे. तर तेच बाहेर घेऊन येत आहेत. सगळं डाळ धूळ जे आहे ना पोत्यात भरलेली आहे, तर फक्त वेचण्याचं काम आहे मला.
त्यामध्ये 1-2 हरभरे गळालेत आणि वेचणार नाही, चाळणी करणार आहे. चाळणी केल्याने सोप्या पद्धतीनं पूर्ण डाळ क्लीन होऊन जाते. तर इकडं तूर डाळ जी आहे ना ती पोतं आणलेलं आहे बाहेर. हे डाळ पण आपल्याला एक ऊन देऊनच ठेवायचं आहे. तर 2 पोत्यामध्ये मी डाळ केलेली आहे आणि तसंच आता 15 दिवस झाले मी डाळ करून ठेवलेली आहे. तर अगोदर आता ही डाळ आणलेली बाहेर आणि बघू शकता हरभरा डाळ एकदम क्लीन झालेली आहे, करून ठेवलेली आहे आणि ती डाळ पण इकडे दोघं उडवत आहे. इकडे नुसतं मशीन ठेवलेलं आहे, बघू शकता ही मशीन आहे. खिडकी वगैरे क्लीन करायची असते ना, त्याच्या हव्याचं प्रेशर खूप असतं, जिथं आपला हात वगैरे जात नाही ना तिथं जाऊन सुद्धा ती धूळ सगळी काढतं. एकदम सोपी करत आहे ही मशीननं घेऊन धूळ काढण्याची. परत आता हे डाळी धुळीचं काम काय मशीननं करत नाहीत, पण इथं मुलांनी डोकं लावलेलं आहे. माझ्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी होते, मी कधीच केलं नसतं. मी निवांतपणे फटकतच बसले असते 2-4 दिवस लागलं तरी, पण दीपकचं आहे हे आयडिया. आणि जेव्हा मी डाळ बनवली एकदम परफेक्टच बनलेली आहे, पण यामध्ये 1-2 असे डाळीच्या साली दिसत आहेत, म्हणजे पाट आलेले आहे. तरी पण काही हरकत नाही. आपण अशी जर डाळ पडलेली असेल तर आणखीन एक ऊन द्या आणि परत आपल्याला चक्कीतून बाहेर काढायचं आहे. तुम्ही विचारत होता की ते ही चक्की जी डाळ बनवायची आहे तुझ्याकडे कितीला पडलेली आहे, तर 10,000 रुपयाला पडलेली आहे ना. आता रेट माहिती नाही, मी घेऊन हे मशीन बघा 8-9 वर्ष झालेलं आहे. तेव्हा नवीन हा मशीन निघालेल्या होत्या तेव्हा आणलेले आहे. दळण्यासाठी आणि घेतलेली होती, स्पेशल डाळीसाठी नाही. घरचं जे दळण असतं ज्वारी, गहू, बेसन याच्यासाठी बाहेर जाणं लागू नये म्हणून ते घेतलेलं होतं, पण ते दळायचं तिकडेच गेलं, त्या जामच होते, दळायला जमतच नव्हतं मला. गहू दळतात, बेसन पण व्यवस्थित दळतं, पण ज्वारीला खूप जड जाते. पण डाळीसाठी परफेक्ट आहे आणि अशी चक्की सगळ्यांच्या घरात असलीच पाहिजे. खूप सोपी पद्धत होते, काहीतरी छोटं मोठं आपल्याला दळायचं आहे. आता पापडाचं पीठ वगैरे आपल्याला बनवायचं आहे घरच्या घरी, तर आपण बनवू शकतो चक्कीवरती, खूप सोपं होऊन जातं. फक्त ज्वारी दळायला थोडंसं जड जाते. तर जे बाहेर डाळ उधळत आहे 2 जण भाऊ, तर मग आतमध्ये खूप धूळ येते, त्यामुळे मी काय केलं दारच बंद केलेलं आहे, कारण मला ते जमतही नाही, काही जमत नाही त्यामधलं. ते 2 जण करत आहेत आणि मी बनवत आहे शेवयाची खीर. तर शेवया मी तुपात भाजून घेतलेली आहे, दूध गरम करत ठेवलेलं आहे. जोपर्यंत दूध गरम होत आहे तोपर्यंत मी बघायलेली. बघू शकता काय अवस्था पोरची झालेली आहे, पूर्ण धूळ 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 आणि धूळ आतमध्येही खूप येत होती. हवा खूप आहे यावेळेत, मशीनची तर हवा आहे पण अशी हवा पण खूप आहे, त्यामुळे ती धूळ सगळी उडून आतमध्ये येत होती आणि सोप्यावरती तिकडे इकडे बसत होती. त्यामुळे दारच बंद केलेलं आहे आणि जोपर्यंत मुलं डाळ उधळत आहेत तोपर्यंत मी इकडे शेवयाची खीर बनवते, कारण आणखीन दुपारचं जेवण झालेलं नाही आहे. तर इकडं दूध गरम होत आहे तोपर्यंत शेवया पण मी व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतलेल्या आहेत आणि दूध गरम झालं तर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. यांना फोन लावलेला होता, येतील इतक्यामध्ये, म्हणजे थोडासा लेट झालेला आहे यांना येता येता, कधी वेळेत येत नाहीत. 10 वेळा फोन करावं लागतं तेव्हा कुठं ते जेवण करायला येतात. म्हणत असतात सतत आलो आलो, पण कधी येणार काय माहिती. स्वयंपाक करून तू गार होतो तेव्हा ते येत असतात. असो, इकडं जे आहे ना शेवया भाजून घेतलेली आहे आणि गरम गरम दूध आपल्याला यामध्ये ओतायचं आहे आणि दुधाला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता आवडीप्रमाणे, आणि हे जे ड्रायफ्रूट आहेत, जे मनुके आहेत, काजू आहे, जी आहे आपल्याकडे तुपात फ्राय करून टाकायचं, खूप छान टेस्ट येतो खिरीला. पण मला आता यावेळेस घाईगडबड खूप होती, बाहेर त्या दोघांचं जमत नाही एकत्र काम, एकत्र करत आहे तर खूप टेन्शन येतं. मी समोर असलंच पाहिजे, कारण कुठल्या गोष्टीवर त्यांची चर्चा चालू होईल लगेच काम तिथंच राहतं. मग मला थोडीशी घाईगडबड होती, पटकन खीर बनवून परत मला बाहेर जायचं होतं. जी डाळ आता हे केलेली आहे उधळलेली, ते पोत्यात भरून ठेवायचं आहे मला पटकन, म्हणजे पसारा खूप झालेले, धूळ खूप झालेली आहे. बाहेर जे कुंडे ठेवलेले ना झाडं रंगून गेलेले आहेत त्या धुळीनं, त्यामुळे ते सगळं मला पटकन काढायचं होतं, खूप पसाराही वाटत होता. तर इकडे मी थोडंसं कस्टर्ड पण टाकलेलं आहे, म्हणजे शेवई शिजली व्यवस्थित. यामध्ये चवीपुरती साखर टाकलेली आहे आणि 2-3 चमचे कस्टर्ड ठेवलेलं होतं. संपलेलं आहे कस्टर्ड, आईस्क्रीम बनवली मी, थोडंफार राहिलेलं होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, ते पण मी मिक्स करून टाकलेलं. एकदम छान फ्लेवर येतो खिरीला. नंतर मी विलायची पावडर टाकलेली आहे. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.